2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे असणारे माजी मंत्री आणि आरएसएसचे असणारे प्रमुख जे प्रतिनिधी मंडळ आहे त्या प्रतिनिधी मंडळाचे असणारे प्रमुख कर्नाटकाचे हेगडे अनंत हेगडे यांनी क्लोज डोअर मीटिंगमध्ये म्हणजे बंद दरवाजामध्ये आरएसएसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना वक्तव्य असं केलं की 400 खासदार आपण जिंकले तर वर्षभरामध्येच आम्ही संविधान बदलू असं विधान त्यांनी केलेलं आहे। आणि काही तासापूर्वी त्यांचं असणारं हे विधान सोशल मीडियावरती व्हायरल होते अशी परिस्थिती आहे। पहिल्यांदा आम्ही असं नमूद करतो की आरएसएसनी 1950 सालीच ही घटना ज्यावेळेस स्वीकारली त्याच वेळेस आम्ही ही घटना मानणार नाही असं वक्तव्य केलंय। आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आता संविधान बदलण्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। आरएसएसने अत्यंत चालाकीने ओबीसींच्याच हस्ते ज्या संविधानाने संतांच्या विचारसरणीला एक स्वरूप दिलं, आकार दिला आणि अंमल केला आणि त्याच्याच बरोबर ओबीसीना राजकीय सामाजिक अधिकार मिळाले, नोकरशाहीचे अधिकार मिळाले, त्यांच्याच मार्फत आता घटना बदलण्याची चर्चा पुन्हा सुरुवात झालेली आहे। घटना बदलणं म्हणजे या देशामध्ये अराजकतेला आमंत्रण देणं। कारण का बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणाले होते की तुमची किती